खून, दरोडा, अपहरण आणि बलात्कार, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांचे सावध तुम्हीही होऊ शकता। आमचा उद्देश तो फक्त तुम्हाला खबरदार करण्याचा। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गिधडांचे चेहरे महिलांपासून चिमुरड्यांपर्यंत प्रत्येकालाच आपलं सावज बनवतायत आणि होतोय रक्ताच्या नात्याचा खून। याच गिधडांचे चेहरे आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत खबरदारमधून। अकोल्याच्या सेवा सदन संस्थेच्या माजी अध्यक्ष आणि सचिवानं एका तरुणावर लैंगिक अत्याचार केलेत। या तरुणाला नोकरीत कायमस्वरूपी करून घेतो असं आमिष हे दोघं त्याला दाखवत होते। याच संस्थेचं एक वुमन्स कॉलेज आहे, त्यामुळे शोषणाचे आणखीन काही रहस्य इथं दडलेत का असा सवाल उपस्थित होतोय। हे दृश्य दाखवताना आम्हाला सुद्धा घृणा येते। मात्र हैवानाचं हे कृत्य दाखवणं तितकंच गरजेचं आहे, म्हणून ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। हा प्रकार आहे तो अकोल्यातल्या नावाजलेल्या शिक्षण संस्था भारतीय सेवा सदनच्या 2 पदाधिकाऱ्यांचा। माजी अध्यक्ष निरंजन कुमार गोयंका आणि माजी सचिव जुगलकिशोर रुंगठा। हैवानाला सुद्धा लाजवेल असं कृत्य या दोघांनी केलंय। या दोघांनी नोकरीचा आमिष दाखवून एका तरुणावर लैंगिक अत्याचार केले। रोजंदारीवर काम करणाऱ्या तरुणाला नोकरीत कायम करतो अशी लालूच दाखवून तब्बल 8 वर्ष या विकृतांचा अत्याचार या तरुणावर सुरू होता। त्याची ही विकृती दिवसेंदिवस वाढत होती। अकोल्यातलं वजनदार नाव असल्यानं दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न या तरुणापुढे होता। नोकरीचा आमिष दाखवून हे दोन्ही विकृत आपली कामवासना पूर्ण करत होते। सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था या तरुणाची होती। मात्र अखेर हिम्मत करत त्यानं माजी अध्यक्ष निरंजन कुमार गोयंका आणि माजी सचिव जुगलकिशोर रुंगठा या विकृतांचा पर्दाफाश केला आणि मग त्यानं विकृतांचा घृणास्पद प्रकार कॅमेऱ्यात कैद केला। नोकरीची त्यांनी हमी दाखवली। 2007 पासून माझी अशी कामं केली आहे। मला रोज संध्याकाळी 8 वाजता मला म्हणतात की या रूममध्ये की तुला आम्ही नोकरी लावतो। आतापर्यंत मला कोणत्या प्रकारची नोकरी नाही भेटली, काहीच नाही। निरंजन कुमार गोयंका, जुगलकिशोर रुंगठा पदावर नाही येते, त्यांना राजीनामा घेतला। या पीडित तरुणानं एका निवृत्त मुख्याध्यापकांच्या मदतीनं हा लाजिरवाणा प्रकार मीडियासमोर आणला। त्या नराधमांची विकृती उघड केली। तर हे लेडीज बरोबरही असे होत असावेत, या असं कानावर गोष्टी होत्या, परंतु असे पुरावे कोणीच देत नव्हतं। पण असो, तर हे एका महिला महाविद्यालयामध्ये अशा प्रकारे हे अशी कामं चालणे हे अतिशय घातक आहे। माजी अध्यक्ष निरंजन कुमार गोयंका आणि माजी सचिव जुगलकिशोर रुंगठा ही नावं तशी मोठ्या शिक्षण संस्थेशी जोडलेली। बऱ्याचदा असा आरोप होतो की त्यांच्यावर राजकीय वरदहस्त आहे, त्यामुळे पोलिसांनीही गुन्हा नोंदवण्यास सुरुवातीला कानाडोळा केला, पण त्यांना अजूनही अटक नाही। प्रश्न इथे थांबत नाही, खरा सवाल पुढे आहे। आता पुन्हा हेच पहा की अकोल्यातलं RD गोयंका वुमन्स कॉलेज, महिलांच्या या कॉलेजचा ताबा याच हैवानांकडे आहे। नोकरीसाठी या तरुणाचं सतत लैंगिक शोषण झालं। हे शोषण म्हणजे हिमनगाचं एक टोक तर नाही ना? आणखी किती शोषणाचं रहस्य इथं दडली आहेत? या 2 विकृतांनी वासनाधीनतेचे किती बळी घेतलेत? आरोप नाही तर फक्त सवाल आहे, कारण हे खरं रहस्य तर तेव्हाच बाहेर पडेल जेव्हा पोलीस या दोघांना, या विकृतांना अटक करतील। महिला कॉलेजची सूत्र अनेक वर्ष हातात असलेल्या निरंजन कुमार गोयंका आणि जुगलकिशोर रुंगठा यांनी आतापर्यंत आणखी किती जणांना वासनेचा शिकार बनवलं असेल याची चर्चा आता सुरू आहे। मात्र इतका गुन्हा करूनही आरोपी मात्र मोकाटच आहेत आणि लोकांचे प्रश्नही थांबेनात। त्या नराधम विकृतांना कधी बेड्या ठोकणार? गजानन गवई, जय महाराष्ट्र, अकोला। गुन्हेगारी विश्वातल्या आणखीन काही घटना आपण पाहणार आहोत। तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा खबरदार।